नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याची मुदत. मनोज जरांगे यांनी थांबवलं उपोषण. राज्याचे कामगार नेते सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. कामगार संघटना महासंघानं केली निदर्शनं. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तालयाचा पुढाकार. शांतता कमिटी सदस्य, शहर काझी तसंच पोलीस प्रशासनासोबत पार पडली बैठक. पावसानं विश्रांती घेतल्यानं दौंडच्या विसर्गात पुन्हा घट. झालेल्या पावसात उजनीची पाणी पातळी 8% वाढली. आणि भरधाव कार झाडावर आदळून झाला अपघात. 2 जण जखमी तर दोघांचा जागीच मृत्यू. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत देत मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, तसंच मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आता सरकारला 1 महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण थांबवलं आहे. महिनाभरामध्ये मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणूक लढवू आणि या निवडणुकीमध्ये उतरून तुमचे सर्व उमेदवार पाडू असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आरक्षणाबाबत आपण पाठपुरावा करू असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने करण्यात आली. राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळं कामगारांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचा विकास तसंच संरक्षण होत नाही. कामगार विभाग मंत्रालय मुंबई, राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तसंच सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर या कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत. मनमानी लहरी पद्धतीनं कामकाज चालू आहे. त्यामुळं शासनानं कामगारांसाठी लागू केलेल्या कल्याणकारी योजना आणि कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं शासनाचा मूळ उद्देश सफल होत नाही. कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शनं करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटाचे अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी, समता मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी छगन पंढरे, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे, लेबर पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सत्यव्वा गायकवाड, रफिक तांबोळी, जनरल कामगार युनियनचे कॉम्रेड एजाज शेख, बाबा बागवान, महाराष्ट्र राज्य लेबर युनियनचे मेहबूब शेख, अशफाक शेख, कॉम्रेड शंकर तुम्मा, चंद्रकांत बदलापुरे, शिवाजी कांबळे, सुगतपाल कांबळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या, ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही. शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला नाही. म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे. आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही, महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. सोमवारी असणाऱ्या बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तालयातील
पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदीचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक पार पडली। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठकीचं आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्याची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्याची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी। तसंच गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। कोणत्याही खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडवणार नाही। कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी। स्वच्छतेचं पालन करून रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं। यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। त्यानंतर या सूचनेचं संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असं यावेळी सांगितलं। या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अशोक तोरडमल, अजय परमार, यशवंत गवारी, प्रांजली सोनवणे तसंच सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी मठपती, कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, विशाल येवले, सोलापूर महानगरपालिकेचे पशुचिकित्सक भरत शिंदे यांच्यासह पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग घटला असला तरीही पाणी पातळीत 5 TMCची वाढ झाली आहे। उजनी, पाणलोट आणि भीमा खोऱ्यातील पावसानं विश्रांती घेतल्यामुळं आता दौंड विसर्गामध्ये पुन्हा मोठी घट झाल्याचं दिसून आलं। दौंड येथून गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 4779 क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता। गुरुवारी सकाळी 6678 क्युसेक इतका तो विसर्ग होता। सायंकाळी मात्र दौंडमधून येणाऱ्या पाण्याच्या या विसर्गामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलं। गेल्या 6 दिवसामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी 8% वाढली आहे। उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये 5 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती। यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी उणे 59.99% वरती 7 जूनपर्यंत स्थिर राहिली होती। 7 जून नंतर उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली। 9 जूनपासून दौंड विसर्गामुळे उजनी धरणामध्ये गेल्या 6 दिवसात 4.5 TMC इतका पाणीसाठा वाढला आहे। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी उणे 51.99% आहे। शनिवारी -50% ही पातळी येण्याचा अंदाज असून उजनी मायनसच्या विळख्यातून आता नेमकी कधी बाहेर येते याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। भरधाव वेगातील कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात माळशिरस तालुक्यातील 2 तरुण जखमी तर 2 तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। भरधाव वेगामध्ये असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये माळशिरस तालुक्यातील 2 तरुण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। राहुल बापूसाहेब कोळेकर वय 24 राहणार उघडेवाडी तालुका माळशिरस आणि समाधान बुवा सरतापे वय 23 राहणार खुडूस तालुका माळशिरस असं अपघातात मरण पावलेल्या दोघांची नावं आहेत। हा अपघात बुधवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास 100 फुटी बायपास रोडवर घडला। या अपघातामध्ये पुढील सीटवर बसलेले दोघे वाचले तर मागील सीटवरील दोघे मरण पावले। सदैव वर्दळ असलेल्या या बाह्य वळणावर रात्रीची वेळ असल्यामुळं वाहतूक कमी होती, त्यामुळं मोठा अनर्थ टळला। शुभम बाळू चव्हाण वय 23, यश नवनाथ शिंदे वय 20, राहुल बापूसाहेब कोळेकर वय 24 आणि समाधान बुवा सरतापे वय 23 हे चौघे मित्र रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कारमधून महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे वेगात निघाले होते। त्यावेळी त्यांची कार MH45N0008 या कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती रस्त्यालगत 2 झाडांना धडकली। रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या मैलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेला फिरली। हा अपघात एवढा जबरदस्त होता की मधल्या सीटवर बसलेला राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला होता।
तर समाधानच्या डोक्याला मार लागल्यामुळं त्याचा जागेवरच मृत्यू झाला. परंतु या अपघाताच्या वेळी कार नेमकी कोण चालवत होतं हे अद्यापही समजलं नाही. आजच्या विदेशवारी सोलापुरीमध्ये पाहूया जिनेव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यालय उमाकांत चौंडेंसोबत. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थातच जागतिक आरोग्य संघटना हे नाव आपण नेहमी ऐकतो. ते म्हणजे अनेक रोगांच्या येणाऱ्या साथी असतील, कोरोनासारखी महामारी असेल, अशा जागतिक स्तरावर आरोग्यावर येणाऱ्या बाधा टाळण्यासाठीची संघटना म्हणजेच ही जागतिक आरोग्य संघटना. संपूर्ण जगाच्या अर्थातच वैश्विक आरोग्याचा गांभीर्यानं विचार करणाऱ्या या संघटनेचं मुख्यालय हे जिनेव्हा येथे आहे. तर या कार्यालयासंदर्भात थेट जिनेव्हा येथूनच अधिक माहिती घेऊया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडेंसोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खूप मोठ्या संस्था या जिनेवामध्ये आहेत, या स्वित्झर्लंडमध्ये आहेत. आता देखील एक महत्वाची अशी संस्था माझ्या पाठीमागं आहे, ती मी तुम्हाला दाखवणार पण आहे. अर्थात त्या अगोदर ज्या वेळेला कोरोना धुमाकूळ घालत होता संपूर्ण जगभरात, तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सल्ला ज्या संस्थेनं मागितला होता त्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं नाव आहे अर्थात WHO. ही जागतिक आरोग्य संघटना आहे. त्या जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्रीच मार्गदर्शन करतायत. इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून आणि एकंदरीत वर्तनातून दिसत होतं. हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठं? होय मित्रांनो, WHO यामध्ये 34 आरोग्य तज्ज्ञ कार्यकारी मंडळाची निवड केली जाते आणि तिचा सल्ला सर्व जगभर मानला जातो. WHOचे अधिवेशन यामध्ये महासंचालक निवडणं, ध्येय ठरवणं, बजेट ठरवणं आणि मंजुरी देणं इत्यादी कार्य या ठिकाणी केले जातात. कोरोना काळात फार मोठं कार्य केलं आहे आणि जगाला एक प्रकारची दिशा देत कोरोनाच्या संकटापासून दूर नेलं आहे. एकूण 194 सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी बनवलेल्या WHOवर सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून सर्वांनी ती मान्य केली आहे. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, टॉयलेटसाठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टुर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या. कुकरेजा अँड कंपनी, 100 बुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पावभाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशील नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विशापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट,
ITI जवळ विजापूर रोड सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर ITI जवळ विजापूर रोड सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464. मिस्टर गणेश सावंत 9420090005. लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त लीड दिलेल्या मोहोळकरांच्या खासदार प्रणिती शिंदेकडून जास्तीच्या अपेक्षा असल्याचं सीमा पाटील यांनी सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ शहर आणि तालुक्यातील मतदारांनी नेहमीच काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना भरभरून मतं दिली आहेत. प्रत्येक वेळी जो कोणी खासदार निवडून येतो तो सोलापूर शहरामध्येच फक्त लक्ष देतो. ग्रामीण भागामध्ये अनेक समस्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळकरांनी सर्वाधिक लीड दिला आहे. त्यामुळं नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून आता मोहोळकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं सीमा पाटील म्हणाल्या. मोहोळ दळणवळण, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन यासाठी अत्यंत महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून याविषयी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सीमा पाटील यांनी कामाला सुरुवात केली. मोहोळ रेल्वे स्टेशन येथे यापूर्वी सिद्धेश्वर एक्सप्रेस, चेन्नई मुंबई एक्सप्रेस, सोलापूर मिरज या 3 गाड्यांना थांबा होता. कोरोना काळापासून या गाड्यांचा थांबा बंद केला होता. मोहोळ हे तालुक्याचं ठिकाण आहे. मोहोळची बाजारपेठ मोठी असून व्यापाऱ्यांना पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, गदग या ठिकाणी जाण्यासाठी सोलापूर कुर्डुवाडी या रेल्वे स्थानकावर जावं लागतं. त्यामुळं व्यापारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यामुळं मोहोळच्या विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना सोयीच्या असणाऱ्या गाड्या यांचा नक्की विचार करावा, अशा मागण्यांचं निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सीमा पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना दिलं आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला कासेगाव येथील तरुण अद्याप सापडला नसून सुरू आहे शोध मोहीम. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर कदम याचा शोध दुसऱ्या दिवशीही लागला नाही. प्रशासन आणि ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर कदम याच्या शोधासाठी आतोनात प्रयत्न केले. हे सर्व प्रयत्न जणू निष्फळच ठरलेत. त्यामुळं गुरुवारी सायंकाळी ही शोध मोहीम थांबवावी लागली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव जवळ असलेल्या ओढ्याला अचानक पूर आला आणि मंगळवारी मध्यरात्री या पाण्याचा अंदाज न कळल्यामुळं या पुलावरून दुचाकी घसरून 3 जण वाहून गेले होते. यातील 2 जण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन झाडाला घट्ट धरल्यामुळं बचावले. यामध्ये दुचाकी चालक ज्ञानेश्वर संभाजी कदम हा पुरात वाहून गेला. तो अद्यापही सापडला नाही. बुधवारी पहाटेपासूनच ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी सकाळी जिल्हा प्रशासन मदत कार्यासाठी धावून आलं. दिवसभरच्या प्रयत्नानंतरही ज्ञानेश्वरचा पत्ता लागला नाही. गुरुवारी तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिवसभर या ओढ्याच्या काठावर ठिय्या मारला होता. संपूर्ण गाव ओढ्याच्या दुतर्फा ज्ञानेश्वरच्या शोधासाठी धडपड करत होतं. सोलापूर महानगरपालिकेची अग्निशामक यंत्रणा गेली 2 दिवस शोध मोहिमेमध्ये आघाडीवर होती. मात्र ज्ञानेश्वर कदम याचा शोध न लागल्यामुळं शेवटी स्वतः ग्रामस्थच पाण्यात उतरले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने 113 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6,76,311 शेतकऱ्यांनी 5,23,177 हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा कंपनीकडे आपला विमा भरलेला होता. हा विमा सन 2023च्या खरीप हंगामासाठी भरला होता. खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगानं अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्मित करून 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीला आदेश दिले होते. या अनुषंगानं जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपन्यांनी सोयाबीन, बाजरी, मका अशा पिकांसाठी 1,90,458 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे 113 कोटी 82 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. ओरिएंटल विमा कंपनीकडून सोयाबीन, मका आणि बाजरी या पिकांसाठी 25% अग्रिम म्हणून वाटप केलेला निधी आणि शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असली तरी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतत मागणी केल्यानं आणि पाठपुरावा केल्यामुळं हे शक्य झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांना देखील आता निधी वाटपाची कारवाई सुरू आहे. यासाठी पीक विमा कंपनींना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा स्तरावर झालेल्या 8 बैठकांमध्ये लेखी पत्राद्वारे वारंवार सूचना दिल्या होत्या. या सर्व बाबींमुळे आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओरिएंटल पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देणं अनिवार्य झालं होतं. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या 19 वर्षीय नवविवाहितेनं अज्ञात कारणावरून घरी पत्र्याच्या छताला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना कुमठा नाका परिसरातील हुच्चेश्वर मठ भाग 3 येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1च्या सुमारास घडली आहे. आरती शुभम मोतीवाले वय 19 राहणार हुच्चेश्वर मठ भाग 3 सोलापूर असं या नवविवाहितेचं नाव आहे. यातील आत्महत्या केलेल्या विवाहितेचा महिनाभरापूर्वीच आत्याच्या मुलाशी विवाह झाला होता. तिचा पती शुभम हा बांधकामाचं काम करायचा. बुधवारच्या रात्री झोपी गेलेल्या तिच्या पतीला मध्यरात्री 1च्या सुमारास जाग आल्यानंतर आपल्या पत्नीनं गळफास घेतल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यानं लागलीच आपल्या नातलगांना बोलावून तिला गळफासावरून उतरवून तेथील रुग्णालयामध्ये आपला भाऊ सागर बंबईवाले यांना घेऊन बेशुद्ध अवस्थेतच दाखल केलं होतं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अक्कलकोट एसटी स्टँडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं असून प्रवाशांमधून व्यक्त केली जाते तीव्र नाराजी. रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे स्थलांतरित अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसराची मोठी दुर्दशा झाली आहे. पावसामुळे बस स्थानक परिसरामध्ये सर्वत्र पाणी साचलं असून प्रवाशांना आबालवृद्धांना चिखलातून बस स्थानकामध्ये जावं लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारनं नियोजित बस स्थानकाच्या निर्माणासाठी 29 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचं काम नुकतंच सुरू करण्यात आलं आहे. सदरील नवीन बस स्थानक बांधण्याचं काम हे 3-4 वर्ष चालणार असल्याचं सांगितलं जात आहे. जुनं बस स्थानक पाडून त्याच्या बाजूला असलेल्या जागेवर तात्पुरतं बसस्थानक उभं करण्यात आलं आहे. तात्पुरत्या बसस्थानक परिसरामध्ये पावसामुळे चिखल साचत आहे, तर काही ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे प्रवासी वर्गाला, महिला, आबालवृद्धांना त्यातून वाट काढणं जिकिरीचं ठरत आहे. पुढील 3-4 वर्षाचा विचार करता सध्याच्या तात्पुरत्या बसस्थानक परिसरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करणं गरजेचं वाटतं. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये दररोज हजारो भाविक हे एसटी बसनं अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. अक्कलकोट बसस्थानकाचा बकाल परिसर पाहून ते आश्चर्य व्यक्त करतात. प्रवाशांची वाढती संख्या, लांब पल्ल्याच्या बसची संख्या हे पाहता सदरच्या तात्पुरत्या बसस्थानकातील व्यवस्थाही चांगली करण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे. येणाऱ्या पावसाळ्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानक परिसरामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करून सुविधा निर्माण करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. परगावच्या भाविकांची आणि प्रवासी वर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानं बसस्थानकाच्या दुर्दशेकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याची मुदत. मनोज जरांगे यांनी थांबवलं उपोषण. राज्याचे कामगार नेते सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. कामगार संघटना महासंघानं केली निदर्शनं. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तालयाचा पुढाकार. शांतता कमिटी सदस्य, शहर काझी तसंच पोलीस प्रशासनासोबत पार पडली बैठक. पावसानं विश्रांती घेतल्यानं दौंडच्या विसर्गात पुन्हा घट. झालेल्या पावसात उजनीची पाणी पातळी 8% वाढली. आणि भरधाव कार झाडावर आदळून झाला अपघात. 2 जण जखमी तर 2घांचा जागीच मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.